नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये. आणि काय म्हणायचं होतं मला, आज 10 दिवस झाले पाऊस एवढा जोरदार येत होता आणि आज कालपासून चक्क ऊन पडलेलं आहे. आणि एवढं ऊन पडलेलं आहे, कडक पाऊस पण नाही आहे. किती भारी वाटते ना पाऊस उघडला तर. आणि पहिलं जून महिन्यामध्ये म्हणत होतो पाऊस पडत नाही. सो एवढा पाऊस पडला की डायरेक्ट पुरच आला. आणि त्यात आहे ना माझं काय म्हणतात, माझं दूध फुटलं सो म्हटलं आपण थोडंसं पनीर बनवू मस्त. आता ह्यात मी अजून थोडं व्हिनेगर घातलं आहे आणि त्याला अजून थोडं फोडलं आहे. सो आणि मी मस्त त्याचं पनीर बनवणार आहे. बरं आहे, बायकांना काहीतरी जुगाड करून काही ना काही येतच. सो मी तुम्हाला दाखवते, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. पनीर फुटलं आहे आणि त्याचं मी पनीर बनवते. हे बघू शकता, इकडं पनीर फुटलं आहे आणि मी त्यात विनेगर टाकलं आहे, अजून थोडं फोडलं आहे. मस्त पनीर बनवून घेणार आहे. आणि त्यानंतर इकडं भात ठेवला आहे शिजायला. आज मी मस्त बेसन आणि भात बनवणार आहे. थोडं ह्याला अजून थोडं असं गरम होईल, मग अजून ते असं एकजीव होईल. आज पनीर फुटलं होतं, दूध फुटलं होतं. मग कळालंच नाही सकाळी कसं काय फुटलं काय माहिती. त्याला जायला फुटत असते, दूधवाल्यांकडं पण खूप दिवसाचं असतं, त्यामुळे फुटलं असेल. तर इकडं तर मी भात लावला आहे. भात शिजून झाल्यावर बेसन बनवते, म्हणजे गरम गरम बेसन खाता येईल. कसं दिसतंय, जास्त ब्राईटनेस वगैरे झालं नाही असं दिसतं. आता असं दिसतंय. मी आहे ना पहिलं भाताचं गॅस पण बारीक करून येते, नाही तर सगळं खाली उतू यायचं. बारीकच आहे, त्यालाही बारीक नाही. लायटिंगपेक्षा बाहेरचं उजेड नॅचरल असतं ते भारी येतं व्हिडिओमध्ये, नाही का? काय म्हणता गाईस, बरोबर आहे का नाही? पहिली टी व्ही लावते मी झोपली होते, आत्ता उठली आहे. लय झोप आलते. आज जरा केस असे झालेत, मस्त दिसतात ते केस आज. इकडं मी हे पनीरला आहे ना ह्याच्यात काढून घेतलं चाळणीत आणि पाणी टाकून मस्त त्याचा वास जाण्यापर्यंत थोडं ठेवलं आणि मग कापडमध्ये गुंडाळणार. त्याला नाही गुंडाळलं तरी कशात तरी ठेवणार हे जाड. तर काहीच माझ्याकडे ते काय बोलतात, पनीर करायचं भांडं नाही आहे ना, त्यात असं प्रेस करून ठेवायचं ते भांडं नाही आहे. सो मी वाटीत केलं होतं आणि त्यावर जड अशी बॉटल ठेवली होती. चला मी दाखवते तुम्हाला कसं झालं आहे पनीर. वाटीत पण एक नंबर झालेलं आहे. हे बघू शकता, आपलं पनीर किती सुंदर झालेलं आहे, एक नंबर झालेलं आहे. आणि ह्या वाटीत मी बनवलेलं आहे. बघू शकता किती छान झालेलं आहे, असं मोठे मोठे. बघू शकता किती छान झालेलं आहे ना. टेस्ट करून बघते. एक नंबर लागते. ह्या वाटीत बनवलं आहे आणि ही बॉटल ठेवली होती जर. बघू शकता, म्हणजे संध्याकाळी भाजी बनवणार मस्त टेस्टी. आणि इकडं बेसन बनवत आहे, बेसन भात खाणार मस्त. इकडं आहे ना मी बेसन बनवलं आहे मस्त आणि भात दाखवते, थांबत मला. वा वा वा, मस्त. त्यावर हिरवीगार कोथिंबीर, पिवळं बेसन. कोणाकोणाला आवडतं नक्की सांगायचं. एक मिनिट दाखवते. हे बघू शकता, वाफाळलेलं मस्त बेसन. त्यानंतर मस्त भात. तर चला जेवूया मस्त आपण. चला आता मस्त भात आणि बेसन घेतलंय खायला. कोण पडला असता पडद्याला अडकून. फॅन लावूया आपण.
कोणाकोणाला आवडतं बेसन आणि भात गरमागरम, मला तो खूप आवडतो. मी आता मस्त खाणार आहे. सो कोणाकोणाला आवडतं हे नक्की सांगायचं आहे कमेंटमध्ये. पनीर केलं आहे पण ते मी आता रात्री बनवणार आहे. एक नंबर झालंय. एक नंबर. गरम गरम भात आणि त्यावर गरम गरम बेसन, हिरवीगार कोथिंबीर घालून केलेली. हाताने खायची मजा. मस्त. भाकरी पण छान लागतात ह्यासोबत, पण मी भाकरी नाही बनवली, फक्त बेसन भात. पोटभर जेवायचं. चला हे मी खाऊन घेते मग तुमच्याशी भेटते म्हणजे व्हिडिओ इथं संपवते. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचे, कमेंट्स करायचे कोणाकोणाला बेसन आवडतं आणि पनीर कोणाकोणाला आवडलं माझं बनवलेलं ते पण सांगतो. सो बाय, भेटू नंतर.